एका छोट्याशा गावात माधुरी नावाची एक विधवा आई आपल्या दोन मुलासोबत राहत होती. मोठा मुलगा आदित्य आणि धाकटा मुलगा रोहन. आदित्य स्वभावाने शांत, मेहनती आणि आईवर खूप प्रेम करणारा होता. तर रोहन लहानपणापासूनच हट्टी आणि पैशाच्या मागे धावणारा होता. त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी माधुरीवर आली आली होती. घरात फारशी शेती नव्हती आणि मिळणाऱ्या थोड्याशा उत्पन्नातून 3 जणांचं पोट भरणंही कठीण होतं. त्यामुळे आदित्यने शिक्षणाबरोबर छोट्या दुकानात काम केलं आणि मिळालेल्या पैशातून आईला मदत करू लागला. पण रोहनला मात्र गरिबी अजिबात आवडत नव्हती. तो नेहमी आदित्यला म्हणायचा, "तू दिवसभर काम करूनही काय मिळवलंस? आपण कधी श्रीमंत होणार नाही." आदित्य हसून म्हणायचा, "मेहनत केली तर एक दिवस नक्की परिस्थिती बदलेल." पण रोहनला त्याचा विश्वास हास्यास्पद वाटायचा. एक दिवस गावात माधुरीच्या पतीच्या जुन्या मित्राचा मुलगा सुरेश आला आणि त्याने रोहनला शहरात मोठी नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. रोहन आनंदाने शहरात जाण्याची तयारी करू लागला, पण त्यासाठी त्याला काही पैसे हवे होते. त्याने आईकडे घरातील थोडी बचत मागितली. माधुरीने सांगितलं, "बाळा, हे पैसे तुझ्या भावाच्या शिक्षणासाठी ठेवले आहेत." रोहन रागाने म्हणाला, "आई, तू नेहमी आदित्यचाच विचार करतेस." आदित्यने ते ऐकलं आणि स्वतः जवळ साठवलेले पैसे रोहनला देत म्हणाला, "हे घे, तुझं काम होईल." रोहन शहरात गेला, पण काही दिवसांनी त्याचा फोन बंद झाला. सुरेशने त्याची फसवणूक केली होती आणि रोहन परत गावात आला. त्याच्याकडे ना नोकरी होती, ना पैसे. घरात पुन्हा तणाव सुरू झाला. काही दिवसांनी आदित्यला शहरातील एका कंपनीत कामाची संधी मिळाली, पण त्यासाठी त्याला गाव सोडावं लागणार होतं. त्याने आईला सांगितलं, "आई, मी शहरात जाऊन काम करतो. काही वर्ष मेहनत करेन आणि आपलं घर बदलून टाकेन." माधुरीला मुलगा दूर जाण्याची भीती वाटत होती, पण तिने त्याला आशीर्वाद दिला. आदित्य शहरात गेला आणि एका छोट्या गोदामात काम करू लागला. सकाळपासून रात्रीपर्यंत काम करूनही तो समाधानी होता, कारण त्याला स्वतःच्या आयुष्याबरोबर आईचं आयुष्यही बदलायचं होतं. पण काही महिन्यांनी गावात एक मोठा गैरसमज निर्माण झाला. माधुरीला कोणीतरी सांगितलं, की आदित्य शहरात चुकीच्या लोकांच्या संगतीत गेला आहे आणि त्याने घरचं नाव खराब केलं आहे. त्याच काळात रोहनने आईला सांगितलं, की आदित्यने गावातील काही लोकांकडून पैसे घेतले आहेत आणि तो परत देत नाही. खरं तर आदित्यने असे काहीच केले नव्हते, पण रोहनला भीती होती, की आदित्य यशस्वी झाला तर आईची संपत्ती आणि घराची जबाबदारी त्याच्याकडे जाईल. म्हणून त्याने आईच्या मनात भावाबद्दल संशय निर्माण केला. एक दिवस आदित्य अचानक गावात परतला. त्याने आईसमोर काही पैसे ठेवले आणि म्हणाला, "आई, हे तुझ्यासाठी आहेत. घराचं छप्पर दुरुस्त कर." पण माधुरी आधीच रोहनच्या बोलण्यामुळे चिडलेली होती. ती संतापून म्हणाली, "मला तुझे पैसे नकोत. तू आमच्यापासून दूर राहिलास आणि आता पैसे दाखवून मोठा झाल्याचं समजतोस." आदित्यला त्या शब्दाचा खूप धक्का बसला. त्याने आईकडे पाहून विचारलं, "आई, माझ्यावर विश्वास नाही?" माधुरी म्हणाली, "तू माझा मुलगा असशील, पण मला आता तुझ्यावर विश्वास राहिलेला नाही." आदित्यच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने घराकडे शेवटचं पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, "ठीक आहे आई, आजपासून मी तुला कधीच त्रास देणार नाही. पण एक दिवस मी असा परत येईन, की तुला माझ्यावर अभिमान वाटेल." माधुरीने रागाच्या भरात दरवाजा बंद केला आणि त्या दिवसापासून आदित्यने आपल्या गावाशी संपर्क तोडला. शहरात त्याच्यासाठी कोणीच नव्हतं. एका छोट्या खोलीत राहून तो दिवसरात्र काम करू लागला. त्याने व्यवसायाबद्दल शिकायला सुरुवात केली. गोदामात काम करताना त्याला समजलं, की शेतकऱ्यांना त्याचा माल योग्य बाजारपेठेत विकता येत नाही. त्याने काही शेतकऱ्यांना एकत्र आणून ऑनलाईन विक्रीचा छोटा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्याच्याकडे फक्त काही हजार रुपये होते, पण मेहनत आणि प्रामाणिकपणामुळे ग्राहक वाढू लागले. काही महिन्यात त्याचा व्यवसाय मोठा झाला. त्याने नवीन लोकांना रोजगार दिला आणि गावातील अनेक शेतकऱ्यांना त्याच्या मनात योग्य ती किंमत मिळवून दिली. पण यश मिळवूनही त्याच्या मनात आईची आठवण कायम होती. त्याने अनेक वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला, पण रोहनने प्रत्येक वेळी आईला सांगितलं, "दादा आता मोठा माणूस झाला आहे. त्याला आपली गरज नाही." त्यामुळे आई आणि मुलामधील अंतर वाढत गेलं. 10 वर्ष अशीच निघून गेली आणि एका दिवशी शहरातील मोठ्या व्यावसायिक परीक्षेत आदित्यचा मोठा सन्मान करण्यात आला. त्याची कंपनी आता कोट्यवधीची झाली होती. वृत्तपत्रामध्ये त्याची मुलाखत प्रसिद्ध झाली आणि त्याचं नाव
मोठ्या उद्योगपतीमध्ये घेतलं जाऊ लागलं. पण आदित्यने आपल्या आईचा फोटो आपल्या ऑफिसमध्ये जपून ठेवला होता. त्याला अजूनही वाटत होतं की एक दिवस आईला सत्य समजेल. दुसरीकडे गावात माधुरीची परिस्थिती बदलली नव्हती. उलट रोहनने चुकीच्या गुंतवणुकीत घरातील पैसे गमावले होते आणि आता घर विकण्याची वेळ आली होती. माधुरी आजारी पडली होती आणि उपचारासाठी पैसे नव्हते. त्याच वेळी गावातील एका व्यक्तीने तिला वृत्तपत्र दाखवलं आणि म्हणाला, "माधुरीताई, हा तुमचा मुलगा आदित्य नाही का?" माधुरीने फोटो पाहिला आणि तिचे हात थरथरू लागले. फोटोखाली लिहिलं होतं, "तरुण उद्योजक आदित्य देशमुख यांनी शेतकऱ्यासाठी उभारली कोट्यवधीची कंपनी." माधुरीच्या डोळ्यात अश्रू आले. तिला 10 वर्षापूर्वीचा दिवस आठवला, जेव्हा तिने रागाच्या भरात आपल्या मुलाला घराबाहेर काढलं होतं. तिने रोहनकडे पाहून विचारलं, "तू मला काय काय सांगितलंस आदित्यबद्दल?" रोहन काहीच बोलला नाही. माधुरीने पुन्हा विचारलं, "तू खोटं बोलला होतास का?" रोहनने मान खाली घातली आणि अखेर सत्य सांगितलं, "हो आई, मला भीती होती की आदित्य यशस्वी झाला तर तू त्याच्यावर जास्त प्रेम करशील. म्हणून मी तुझ्या मनात त्याच्याबद्दल गैरसमज निर्माण केले." माधुरीला हे ऐकून मोठा धक्का बसला. ती रडत म्हणाली, "मी माझ्या स्वतःच्या मुलावर विश्वास ठेवला नाही आणि तुझ्या खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवला." त्या रात्री माधुरीने आदित्यचा जुना फोटो हातात धरून खूप रडली. दुसऱ्या दिवशी ती शहरात जाण्यासाठी निघाली. तिच्याकडे ना महागडी गाडी होती, ना मोठे लोक सोबत होते. फक्त मुलाला भेटण्याची इच्छा होती. आदित्यच्या कंपनीच्या कार्यालयात पोहोचल्यावर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिला थांबवलं. पण तिने सांगितलं, "मी आदित्यची आई आहे." काही वेळाने आदित्यला बातमी मिळाली. तो धावतच खाली आला. आईला पाहताच तो काही क्षण थांबला. 10 वर्षांनी आई त्याच्यासमोर उभी होती. माधुरीच्या डोळ्यात पश्चाताप होता. ती काही बोलण्याआधीच आदित्यने तिच्या पायावर हात ठेवला आणि म्हणाला, "आई, तू कशी आहेस?" माधुरीला विश्वास बसला नव्हता की ज्या मुलाला तिने घराबाहेर काढलं, तोच मुलगा आजही तिला तितक्याच प्रेमाने आई म्हणत होता. ती रडत म्हणाली, "बाळा, मला माफ कर. मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही." आदित्यने तिचे अश्रू पुसले आणि म्हणाला, "आई, तू माझी आई आहेस. तुझी चूक मी कशी मनात ठेवू?" माधुरीने विचारलं, "तुला माझ्यावर राग नाही?" आदित्य हसून म्हणाला, "राग आला होता, पण तुझी आठवण त्यापेक्षा मोठी होती." त्याने आईला आपल्या आलिशान घरात आणलं. पण माधुरीला सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला, जेव्हा आदित्यने तिच्यासाठी गावातील जुनं घर विकत घेण्याऐवजी ते पूर्णपणे दुरुस्त करून तसंच जपून ठेवलं होतं. तो म्हणाला, "आई, मला हे घर विकायचं नव्हतं, कारण माझ्या आयुष्यातील पहिली स्वप्न इथेच जन्माला आली होती." माधुरीला कळलं की पैसा कमावूनही आदित्यने आपलं बालपण आणि माणुसकी सोडली नव्हती. त्याने रोहनलाही शिक्षा केली नाही. उलट त्याला आपल्या कंपनीत एक संधी दिली. पण एक अट ठेवली, "इथे तुझा भाऊ म्हणून नाही, तर तुझ्या कामाच्या जोरावर उभा राहा." रोहनला स्वतःच्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने आदित्यची मनापासून माफी मागितली. काही महिन्यांनी रोहनही मेहनत करू लागला आणि हळूहळू त्याच्यातील जुनं नातं पुन्हा जुळू लागलं. माधुरी मात्र रोज देवासमोर एकच प्रार्थना करत होती, "देव, माझ्या मुलाला मी गमावलं होतं, पण तू मला पुन्हा परत दिलंस." एक दिवस आदित्यने आपल्या आईला कंपनीच्या कार्यक्रमात मंचावर नेलं आणि सर्वांसमोर सांगितलं, "आज मी करोडपती आहे. माझ्याकडे मोठी कंपनी आहे. हजारो लोक माझ्यासोबत काम करतात. पण माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती माझी आई आहे. कारण 10 वर्षापूर्वी तिने मला घराबाहेर काढलं. त्यावेळी मला वाटलं माझं सर्व काही संपलं. पण त्याचं दुःखाने मला स्वतःला सिद्ध करण्याची ताकद दिली आणि आज मी जे काही आहे ते माझ्या आईच्या संस्कारामुळे आहे." हे ऐकून माधुरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने मुलाला जवळ घेतलं आणि म्हणाली, "मी तुला घराबाहेर काढलं होतं, पण तू माझ्यासाठी संपूर्ण जग उभं केलंस." आदित्य हसला आणि म्हणाला, "आई, मुलगा कितीही मोठा झाला तरी त्याला आईच्या घराची गरज असते." त्या दिवशी माधुरीला समजलं की मुलाची किंमत त्याच्या आजच्या पैशात नसते, तर तो कठीण काळातही आपल्या माणसांना विसरत नाही, यात असते. आणि आदित्यने सिद्ध केलं की कधी-कधी आयुष्यात मिळालेला अपमान हा शेवट नसतो, तो आपल्या स्वप्नांची सुरुवात असतो. कारण 10 वर्षापूर्वी घरातून निघताना त्याच्याकडे काहीच नव्हतं. पण त्याच्या मनात एक वाक्य होतं, "एक दिवस आईला माझ्यावर अभिमान वाटेल." आणि 10 वर्षांनी तो परत आला, तेव्हा त्याच्याकडे करोडो रुपये होते, मोठी कंपनी होती, हजारो लोकांचा आदर होता. पण त्याला सर्वात मोठा विजय तेव्हा मिळाला, जेव्हा त्याच्या आईने त्याला पुन्हा एकदा मिठी मारून म्हटलं,
हा माझा मुलगा आहे. आणि आदित्यला तेव्हा जाणवलं की जग जिंकलं तरी आईच्या एका मिठीपेक्षा मोठं